मनसे पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे गटाचे विजयी उमेदवार विष्णू घाडी हे स्थानिक उमेदवार होते, तर साळशी गावचे ग्रामस्थ असलेले विलास साळसकर हे स्थानिक मतदारांच्या दृष्टीने परके होते. साळसकर यांना राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांची उणीधुणी काढण्याची असलेली सवय त्यांच्या अंगलट आली. महायुतीचे उमेदवार म्हणून विलास साळसकर यांना खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी उमेदवारी दिली, असे स्वतः विलास साळसकर निवडणूक प्रचारात सांगत होते. राणे कुटुंबियांनी दिलेल्या उमेदवाराविरोधात कुठलाच भाजपा कार्यकर्ता कसल्याच प्रकारची कुरघोडी करण्याची हिंमत स्वप्नात सुद्धा करणार नाही. परगावातील उमेदवार असूनही भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मनसे मतदारसंघात विलास साळसकर यांच्या विजयासाठी अगदी जीवतोड मेहनत घेतली. आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण स्वतः विलास साळसकर यांनीच करावे. पालकमंत्र्यांवर टीका करून युतीत मिठाचा खडा टाकू नये, असा मैत्रीपूर्ण सल्ला भारतीय जनता पार्टी पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी शिंदे शिवसेना पक्षाचे देवगड तालुका प्रमुख विलास साळसकर यांना पत्रकार परिषदेमध्ये दिला. पडेल मंडळातील विष्णू घाडी, जयेश नर यांच्यासह महत्त्वाच्या ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या पक्षप्रवेशानंतर विलास साळसकर यांनी केलेल्या टीकेला बंड्या नारकर यांनी अगदी सडेतोड असे उत्तर दिले. यावेळी पडेल सरपंच भूषण पोकळे, जयेश नर आदी उपस्थित होते. काल पडेल मंडळात जो तुम्ही शिवसेना पक्षाचा पक्षप्रवेश करून घेतला, त्याबद्दल साळसकर यांनी जी टीका केली आहे, इनडायरेक्टली त्यांनी पालकमंत्र्यांवरती पण टीका केली आहे. युती धर्म पाळला नाही म्हणून, यावर तुमची प्रतिक्रिया आहे? नमस्कार. काल आमच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी, आमचे मित्र साळसकर साहेब यांनी काही प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या परवाच्या प्रवेशाबद्दल आणि मागे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी काही प्रश्न निर्माण केले आहेत. त्या प्रश्नांना उत्तर देणं गरजेचं आहे, कारण जनतेला सर्व माहीतच आहे. तरी पण त्यांचे जे प्रश्न काही त्यांनी प्रेस माध्यमातून निर्माण केले आहेत, त्यांना उत्तर देणं गरजेचं वाटतं. मुळात आधी विलास साळसकर हे जेव्हा निवडणूक लढवत होते, तेव्हा जवळपास प्रत्येक बूथवर आम्ही जाऊन प्रचार केला. तेव्हा मी आधी स्वतः मंडल अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा म्हणून जबाबदार पदाधिकारी म्हणून मी त्यांच्यासोबत होतो. प्रत्येक बूथवर ते जेव्हा प्रचार करत होते, तेव्हा त्यांनी सर्व मतदारांना जाहीररित्या सांगितलं आहे की ही शीट मी मागितलेली नव्हती, मला पालकमंत्री साहेबांनी माझ्या मैत्रीखातर त्यांनी दिलेली आहे, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं. मग ज्या पालकमंत्र्यांनी त्यांना शीट स्वतःहून दिली, ती शीट पाडण्याचा कट कारस्थान पालकमंत्री करतील असं मला तर वाटत नाही. आम्ही भारतीय पक्ष म्हणून त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. पण माझा एक त्यांचा प्रेमाचा सल्ला आहे त्यांना, साळसकरांना, की त्यांनी खरंच एकदा स्वतःहून त्यांनी एक स्वतः आत्मपरीक्षण करावं, असा एक माझा त्यांना सल्ला आहे. कारण त्यांनी आत्ता हल्लीच स्वतःच्या गावातसुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. तिथे त्यांना काय रिझल्ट मिळाला, अनुषंगाने हा त्यांचा मतदारसंघही नव्हता, तरीसुद्धा 100 मताने पण नाही, 98 मताने त्यांचा पराभव झाला आहे. जवळपास सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रामाणिकपणाने, अतिशय मेहनतीने त्यांना मदत केलेली आहे. आणि हे मदत ते इतक्या लगेच कसं काय विसरू शकतील? कारण जवळपास सर्व बूथवर त्यांना चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. फक्त जे आता त्यांच्या विरोधात उबाटाचे विष्णू घाडी निवडून आले, ते स्थानिक होते आणि विलास साळसकर हे दुसऱ्या मतदारसंघातून त्या मतदारसंघात निवडणूक लढवत होते. हा मुद्दा तिथे चालला आणि मुळात त्यांचा जो गोळ गाव होता, तो 1% त्यांच्या मागे उभा राहिल्यामुळे त्यांचा विजय झाला आणि साळसकरांचा पराभव झाला. मुळात सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सरपंचांवर त्यांनी वेळोवेळी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तक्रारी करून त्यांना नाहक त्रास दिला होता. ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. मी निवडणूक चालू असतानासुद्धा मी त्यांना कित्येकदा सांगितलेलं आहे की साळसकर साहेब, ह्या छोट्या मोठ्या तक्रारी करणं किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याला त्रास देणं हे आपल्याला कुठेतरी अडचणीचं ठरू शकतं. तरी पण त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, असं माझं त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. राहिला त्यांनी काल सांगितलं की जे पक्षप्रवेश ज्यांनी घेतले आहेत त्यांनी या अगोदर शिंदे
साहेबांविरोधात कुठे घोषणा दिल्या किंवा काय दिलं. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्यासाठी तो त्याचा अधिकार आहे. आणि मुळात शिंदे साहेबांनी सुद्धा काल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जे नगरसेवक पक्षप्रवेश करून घेतले उबाडाचे, ते सुद्धा कित्येक वेळा 50 खोके एकदम ओके ह्या घोषणा देत होते, तरीसुद्धा त्यांना प्रवेश देऊन स्वतः निवडूनही आणलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे तो त्या पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात खरं सांगायचं तर आता जनता फार सुज्ञ झालेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यांना पालकमंत्री सध्या जिल्ह्यात विकासाबाबत काय भूमिका घेऊन आहेत आणि विकासाचा त्यांनी काय झपाटा लावला आहे हे सर्व जनतेला समजतं आहे. आणि ह्या विकासाच्या त्यांच्या भूमिकेमुळेच सर्वांनी आकर्षण होऊन स्वतःहून सर्व पक्षप्रवेश करत आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पालकमंत्री साहेब स्वतः पोचत आहेत. त्यांचा संपर्कच इतका दांडगा आहे की प्रत्येकाला ते फोनवर म्हणा किंवा मेसेजवर रिप्लाय देतात स्वतः. आणि हा त्यांचा सर्वात चांगला असलेला संपर्क असल्यामुळेच सर्व जनता त्यांच्याकडे आज आकर्षित होत आहे. मुळात बिनविरोधचा काय जो विषय असेल तो बिनविरोध करताना सुद्धा आम्ही खरंच सांगतो अगदी प्रामाणिकपणे की आम्ही निमित्त मात्र कार्यकर्ते आहोत. पण हे खरंच फक्त पालकमंत्री नितेशजी राणे ह्या एका नावामुळेच शक्य झालेलं आहे. कारण त्यांच्याबद्दल असलेला प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात विश्वास, प्रत्येक मतदारांपर्यंत ते स्वतः पोचलेले असल्यामुळे, त्यांना तो जाणवत असल्यामुळे प्रत्येक विरोधी पक्षातल्या सदस्यानेही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे. म्हणूनच ह्या बिनविरोध शिटा होणं शक्य झालं. माननीय विलासजी साळसकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात महायुती म्हणून शिवसेना शिंदे, त्यांनी आधी स्वतः शिवसेना शिंदे गट म्हणणं हे माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. तर शिवसेना शिंदे हा पक्ष आहे तर त्यांनी त्या दृष्टिकोनातून बोलावं. संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांकडे वातावरण आहे. त्यांनी उगाचच टीका करून मिठाचा खडा युतीमध्ये टाकू नये, जेणेकरून आज देवगड तालुक्यामध्ये शिवसेना या पक्षाचे उपसभापती हे सध्या कार्यरत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने अमोल लोकेसाहेब काम करत आहेत. त्यांना पालकमंत्री साहेबांचं सगळं सहकार्य आहे. आणि मुळात मी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगू इच्छितो की शिवसेना शिंदे पक्षाचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये आदरणीय निलेशजी राणे साहेब करत आहेत. राणे कुटुंबाकडून कुठलाही उमेदवार जेव्हा जिल्ह्यामध्ये दिला जातो तेव्हा तिथे कुरघोडी करून त्यांना पाडण्याचं धाडस कुठलाही कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा असेल किंवा शिंदे शिवसेने पक्षाचा असेल करणार नाही, याची मी अगदी 100% ग्वाही देतो. त्याच्यामुळे उगाचच मिठाचा खडा टाकून युतीमध्ये विलास साळसकर यांनी वातावरण खराब करू नये असा माझा त्यांना सल्ला आहे. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक